नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई स्टाईल पाणीपुरी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 सोललेले बटाटे घेतले आणि हे मी पांढरे वाटाणे घेतलेत, ज्याच्यापासून आता आपण रगडा बनवून घेणार आहे. वाटाणे मी काल रात्रीच भिजवू घातले होते. तर आता आपण हे कुकरमध्ये घालून ह्याच्या 4-5 शिट्ट्या करून घेऊया. थोडीशी हळद घालूया. चार 5 शिट्ट्या झाल्या आहेत. हे आपले वाटाणे खूप छान शिजले आहेत, एकदम सॉफ्ट. चला तर आता आपण रगडा बनवून घेऊया. त्यासाठी मी कढई घेतली आहे. कढईत पाणी घातले, ज्यामुळे हे रगडा चिटकणार नाही कढईला. तर आता आपण कढईमध्ये थोडं हे वाटाणे आणि बटाटे चमच्याच्या साहाय्याने थोडे मॅश करून घेऊया. ह्याच्यात आता आपण काळं मीठ घालूया. आपलं पाणीपुरीचा रगडा तयार आहे. आता आपण गोड पाणी तयार करणार आहोत. त्यासाठी मी ते 8-10 खजूर घेतलेत. मी खजूरला 1 तास आधी भिजू घातले होते. यातले आता आपण चाकूच्या साहाय्याने बी काढून घेणार आहोत. आपण मिक्सरने हे बारीक करून घेऊया. थोडं थोडं त्यात पाणी घालूया. बारीक चाळणीने आपण हे चाळून घेऊया पाणी. आता आपण ह्याच्यात लाल तिखट पावडर आणि थोडीशी काळी मीठ घालणार आहोत. आणि थोडं चिंचेचं पाणी. ही आपली गोड पाणी तयार आहे. आता आपण तिखट पाणी तयार करूया. त्यासाठी मी इथे 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. इकडे पुदिना घेतले. इथे आपण काळं मीठ टाकूया. हे चाट मसाला घालूया आणि आता आपण याला मिक्सर करून घेऊया. ह्यात आपण थंड पाणी किंवा बर्फाचे खडे वापरूया. मी इथे थंड पाणी घातलेलं आहे, त्याच्यामुळे पुदिना काळी पडत नाही. आता आपण हे चाळून घेऊया. हे आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तयार झालं आहे. यात आता आपण काळं मीठ वापरूया. मी 1 चमचा काळं मीठ घातलं आहे.
ज्यात आपण पुदिनाचे पानं घालूया आणि आता आपण यात खारी बुंदी वापरूया. ही बाजारात कुठेही मिळते. आपली हिरवीगार अशी झणझणीत पाणीपुरीचं तिखट पाणी तयार आहे आणि ही आपली गोडही पाणी तयार आहे. हे पाणीपुरीचे पुऱ्या यात आता आपण रगडा घालूया आणि मस्तपैकी अशी आपली ही मुंबई स्टाईल पाणीपुरी तयार झाली आहे. तर या पद्धतीने आपण मुंबई स्टाईल पाणीपुरी बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीने.